सगळ्याच संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, हा संपूर्ण भाग हा जिथे नजर जाईल तिथे मराठा आंदोलकच दिसतायत। इतकं काय तर मनोज जरांगे यांच्या गाडीला पुढे वाट करून देताना सुद्धा आधी अगदी 5 मिनिटांवर मनोज जरांगे यांचा ताफा आलेला आहे। पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागते, इतकं त्या परिसरात मराठा आंदोलक आपल्याला पाहता येतात। नक्की श्रुती, आपण पाहतोय या ठिकाणी भगवा वादळ निर्माण झालेला आहे आणि आता मुंबईचा जो आझाद मैदान परिसर आहे तो सुद्धा पूर्णपणे भरून गेलेला आहे। 5000 लोकांना या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे महाराष्ट्र पोलिसांकडून, मुंबई पोलिसांकडून, आणि त्यानुसार 5000 जेव्हा या ठिकाणी बसतील आणि दुसऱ्या दिवशी दुसरे 5000 या ठिकाणी येतील आणि हे 5000 जातील, असं करून आलटून पालटून हे आंदोलन होणार असल्याची माहिती सध्या मिळते। बघा, जरांगे पाटील येणारे म्हटल्यावरती या ठिकाणी आता मराठा आंदोलक त्यांनी या ठिकाणी अक्षरशः त्यांच्या स्वागतासाठी नाचायला सुरुवात केलेली आहे। जरांगे पाटील ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडतात, मराठ्यांच्या आरक्षणासाठी म्हणावं किंवा मराठ्यांच्या हितासाठी म्हणावं, त्यानुसार हे सगळा मराठा समाज जो आहे तो आज एकवटलेला आहे आणि मुंबई येऊन धडकलेला आहे। बरीच मोठी ट्रॅफिक जॅम जी आहे ती सुद्धा मुंबईमध्ये आज पाहायला मिळते, कारण गाड्यांचा मोठा ताफा संपूर्ण ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवेवर आपल्याला पाहायला मिळतोय। नवी मुंबईपर्यंत, नवी मुंबईच्या ब्रिज पर्यंत हे ट्रॅफिक पोहोचल्याची सुद्धा माहिती मिळते आणि ट्रॅफिक विभागापुढे या सगळ्या ट्रॅफिकला रेग्युलेट करण्याचं जे आव्हान आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। अशा पद्धतीने हे सगळे जे मराठा बांधव आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुंबईच्या आझाद मैदान परिसरामध्ये। सगळ्या मनोज जरांगे पाटील यांची वीरगाथा सांगणारे जी गाणी आहेत ती सादर केली जात आहेत आणि कसं त्यांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरलं आणि मराठ्यांच्या आरक्षणासाठी पुढाकार घेतला, कशा पद्धतीने त्यांना विरोध झाला आणि कशा पद्धतीने हा विरोध अजूनही सुरू आहे, त्यांची बदनामी केली जाते, अशा आशय सुद्धा या सगळ्या गाण्यांमधून आपल्याला पाहायला मिळतोय, झळकतोय। एकंदरीतच आज नेमकी जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं जरी असलं तरी जरांगे पाटील येण्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण सध्या थेट मुंबईच्या आझाद मैदान परिसरातून पाहतोय। बघा, हातामध्ये भगवे फेटे घेतलेत आणि या ठिकाणी डान्स करायला, नृत्य करायला या सगळ्या मराठा आंदोलकांनी सुरुवात केलेली आहे। भगव्या टोप्या, भगवी उपकरणं घालून या ठिकाणी आंदोलन केली जात आहेत। एक मराठा, लाख मराठा, हम सब जरांगे, मी मराठा, अशा आशयाच्या जे टोप्या ते यांनी घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी जरांगे पाटील यांचे एक जंगी स्वागत या सगळ्या आंदोलकांकडून केलं जाईल आणि जरांगे पाटील जे म्हणतील त्यानुसार या सगळ्या आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती सुद्धा ठरवली जाईल। आपण भव्य व्यासपीठ या ठिकाणी पाहतोय, गरजवंत मराठ्यांचा लढा। तर आपले प्रतिनिधी सरोदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सरोदे, अगदी पुढच्या काही मिनिटात मनोज जरांगे आझाद मैदानात दाखल होणार आहेत। आता सध्या सुद्धा जी दृश्य दिसत आहेत त्यानुसार आताही ते गाडीत आराम करतायत, मात्र आता या सगळ्याच मराठा आंदोलकांना प्रतीक्षा आहे मनोज जरांगे काय बोलणार याची। नक्कीच मनोज जरांगे पाटील हे 2 दिवसापासून प्रवास करतात आणि प्रवासादरम्यान ते सतत गाडीच्या सनरूफवर बसून ते प्रत्येकाशी बोलतात, चर्चा करतात, हस्तांदोलन करतात, त्यामुळे त्यांची तब्येत खालावली आहे आणि त्यामुळे ते सकाळी मुंबईत येण्या अगोदरच सकाळपासून आराम करतायत, त्यांना थकवा जाणवतोय। परंतु आता आझाद मैदानावर गेल्यानंतर कदाचित ते बोलतील आणि माध्यमांशी संवाद साधतील किंवा सरळ समाज आणि माध्यमांशी एकत्र संवाद साधतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। विशेष म्हणजे जरांगे पाटील आज जे 1 दिवसाची त्यांना मुदत दिलेली आहे त्याच्यावर काय बोलतात हे महत्त्वाचं आहे, कारण सरकार एका दिवसात तर मागण्या मान्य करणार नाही स्पष्टच आहे। काय मागण्या मान्य करणार, काय नाही करणार, किंवा जरांगे पाटलाचं काही चर्चा करण्यासाठी कोणी शिष्टमंडळ येतं काय हे पण बघणं महत्त्वाचं असणार आहे। कृती ही दृश्य आपण पाहतोय, हे आंदोलक आहेत आझाद मैदानात जाण्यावर ठाम आहेत। महापालिकेसमोरच हे मराठा आंदोलकांनी रस्ता अडवलेला आहे। आझाद मैदानात जाण्यावर हे आंदोलक ठाम आहेत, जोरदार घोषणाबाजी करतात। 5000 जणांनाच आझाद मैदानात परवानगी होती, त्यानुसार आधीच आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानात आहेतच, मात्र आता हे मराठा आंदोलक जे आहे जे महापालिका मार्गावर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी तो मार्गच अडवलेला आहे। आझाद मैदानात आतमध्ये जाण्यावर ते ठाम आहेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, काही आंदोलक आतमध्ये आझाद मैदानात जाण्यावर ठाम आहेत, रस्ता अडवल्याचं कळतंय। आपण पाहू शकतो की सध्या आझाद मैदानाच्या बाहेरच्या परिसरामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आझाद मैदानामध्ये फक्त 5000 मराठा आंदोलकांना आतमध्ये येण्याची आंदोलन करण्याची परवानगी होती, परंतु आपण पाहू शकतो की सध्या या ठिकाणी मराठा आंदोलकांकडनं संपूर्ण रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।
ठिकाणी रस्त्यावरती मराठा आंदोलक बसलेत आणि रस्ता त्यांनी अडवून धरलेला असल्याची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती महानगरपालिकेच्या समोरची वाहतूक जी आहे चौकाची ती संपूर्ण ठप्प झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जिथे तिथे संपूर्ण भगवमय वातावरण झालेलं आहे। भगवे गमछे गळ्यात घालून मराठा आंदोलक जे आहेत ते मुंबईत आज आपल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नांसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे आज एक दिवसाची आंदोलनाची परवानगी जी आहे ती आझाद मैदानात दिलेली आहे। त्यामुळे या एका दिवसामध्ये या सर्व मराठा समाजाच्या मागण्या मान्य होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती मनोज जरंगेंबरोबर होणार का, त्यांच्याबरोबर चर्चा करून हा सगळा विषय सोडवण्यात येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु त्यापूर्वीच आपण पाहू शकतो की संपूर्ण मराठा समाजाच्या लोकांकडनं या ठिकाणी आंदोलकांकडनं हा रस्ता जो आहे महानगरपालिकेचा तो समोर अडवून ठेवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे मुंबईकर जे आहेत ते या ठिकाणी खोळंबलेले आहेत आणि संपूर्ण रस्ता जो आहे तो आता वाहतुकीसाठी या मराठा बांधवांकडनं आंदोलकांकडनं बंद करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय आणि आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानावर जाण्यावर मात्र या ठिकाणी ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच ही 3 दृश्य आपण पाहतो आहोत। एकीकडे क्रॉफर्ड मार्केटचा परिसर ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांची गाडी पोहोचलेली आहे, सध्या ते गाडीत आराम करतायत। हिरा ढाकणे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। हिरा, हा संपूर्ण परिसर जो आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलक दाखल झाल्याचं आपण पाहतोय। मराठ्यांचा या सगळ्याच मराठा आंदोलकांचं लक्ष आता मनोज जरांगेंकडे असेल। नक्कीच श्रुती बघू शकतो की या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा आणि मुंबई महानगरपालिकेसमोरचा रस्ता आहे। पूर्ण रस्त्यावरती भगवं वादळ आपल्याला आल्याचं पाहायला मिळतं। डोक्यावरती टोपी, गळ्यामध्ये मफलर, हातामध्ये बॅनर घेऊन हे संपूर्ण आंदोलक या ठिकाणी आले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचं मोठं कसब लागत आहे, कारण की या ठिकाणून ज्या बसेस येतात त्या बसेस मोकळं करून देण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेत। स्वतः पोलीस अधिकारी या ठिकाणी आलेत आणि हा रस्ता मोकळा करून देतात। आझाद मैदानावरती 5000ची मर्यादा आहे, मात्र त्यापेक्षा अधिक जे मराठा बांधव येथे रस्त्यावरती आलेत आणि या संपूर्ण गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या पोलीस करतायत। कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी मराठा बांधव समन्वयक यांच्या सोबतच पोलीस सुद्धा घेत आहेत। या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा या संपूर्ण आंदोलनावरती नजर ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पूर्ण परिसरामध्ये भगवं वादळ एक आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे काही प्रवासी आंदोलक असतील ते छत्रपती शिवाजी महाराष्ट्रातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतंय। पूर्ण प्रेस क्लबचा परिसर असेल, मुंबई महानगरपालिकेचा असेल, मुंबई कोर्टचा परिसर असेल, त्या संपूर्ण परिसरामध्ये मोठी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मराठा आंदोलक हे आपल्याला पाहायला मिळते। जिंकल्याशिवाय माघार नाही, ही चलो मुंबई, ही आशाची बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात येते। काही ठिकाणी स्पीकरच्या माध्यमातून घोषणाबाजी करतात, आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही अशी बॅनरबाजी, ही घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते। संपूर्ण गर्दी या ठिकाणी परिसरामध्ये आणि दाखवू शकतो की या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला। ज्या बसेस येतात जातात त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी ही मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी बघू शकतो की पोलीस जे रस्त्यावरती जे आंदोलक थांबलेत त्यांना बाजूला जाण्यासाठी विनंती करतात आणि ही संपूर्ण गर्दी मराठा बांधवांची आणि त्यांच्याकडून सुद्धा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही ज्या बसेस असतील किंवा खासगी वाहनं असतील त्यांना वाट मोकळी करून देताना आपल्याला पाहायला मिळतंय। मराठा आंदोलकांना सहकार्य केलं जात आहेत आणि पोलीस सुद्धा त्यांना वारंवार सांगतात। पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेत आणि संपूर्ण गर्दीवरती नियंत्रण करताना असं आपल्याला पाहायला मिळतं। श्रुती, नक्कीच ही दृश्य आपण पाहतोय। क्रॉफर्ड मार्केटच्या फ्लायओव्हरला लागून हा संपूर्ण मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्यासोबतचा गाड्यांचा ताफा आता हळूहळू पुढे सरकतोय। हा संपूर्ण मार्ग जो आहे त्या ठिकाणी मराठा आंदोलक उपस्थित आहेत, त्यामुळे मनोज जरांगे यांची गाडी आणि त्यांच्यासोबतच्या गाड्यांना मार्ग काढताना सुद्धा पोलिसांची मोठी कसरत होतीये। आधीच आझाद मैदान संपूर्णपणे मराठा आंदोलकांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे। आझाद मैदान पूर्णपणे भरून गेलंय। आझाद मैदानाचा बाहेरचा भाग आहे म्हणजे महापालिका मार्ग असेल, CSMTच्या बाजूचा संपूर्ण परिसर आहे, तोही मराठा आंदोलकांची त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे। हा संपूर्ण परिसर जिथे नजर जाईल तिकडे मराठा आंदोलक दिसतात। मनोज जरांगे थेट दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे आत्ता सुद्धा आराम करतायत। मनोज जरांगे यांनी आरपारची लढाईची आता घोषणा केलेली आहे, त्यामुळे आता बेमुदत उपोषण मनोज जरांगे सुरू करणार आहेत। त्यामुळे त्याआधी मनोज जरांगे हे खूप मोठा टप्पा पार करत आलेत, म्हणजे जवळपास 1000 किलोमीटरचा प्रवास करून मनोज जरांगे मुंबईत दाखल झालेत। त्यामुळे ते आत्ताही आराम करतायत
आता आझाद मैदानात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे या सगळ्याच मराठा आंदोलकांशी संवाद साधतील आणि मग त्यांच्या आमरण उपोषणाला, बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे। दुसरीकडे 1 दिवसाचीच परवानगी पोलिसांनी या संपूर्ण आंदोलनाला दिलेली होती। त्यामुळे सरकार या सगळ्या संदर्भात आता पुढे काय भूमिका घेत आहे, कशा प्रकारे या सगळ्यात तोडगा काढला जातोय हे पाहणं महत्त्वाचं। हा परिसर आपण पाहतोय क्रॉफर्ड मार्केटला लागून असलेला हा ब्रिज, त्याला लागून पुढे हा जो रस्ता जातोय तो CSMT कडे लागून, CSMTच्या इमारतीला लागून मग पुढे आझाद मैदानाच्या परिसरात दाखल होईल। मनोज जरांगे यांची गाडी, त्यांच्या सोबतच्या 5 ते 7 गाड्यांचा हा संपूर्ण ताफा, सोबत असलेले हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक। संजय सरोदे आपले प्रतिनिधी आहेत। संजय, क्रॉफर्ड मार्केटच्या पुढे ब्रिजला लागून आता पुढे CSMTच्या दिशेनं आणि मग आझाद मैदानाच्या दिशेनं आता मनोज जरांगेंची गाडी आलेली आहे। मात्र मोठी कसरत होते पोलिसांची मार्ग काढताना, इतकी त्या ठिकाणी मराठा आंदोलकांची गर्दी आहे। ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणात मराठा समाज आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। खरं तर कुणाला अपेक्षित नव्हतं की एवढा मराठा समाज येईल, परंतु मराठा समाज एकवटला त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि जरांगे पाटील या ठिकाणी उपोषण करणार आहेत। परंतु एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आज जी तारीख आहे 29 ऑगस्ट, ही पण महत्त्वाची आहे। 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांनी पैठण फाट्यावर आंदोलन करून आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं होतं आणि त्या उपोषणावर 2 दिवसांनी लाठीचार्ज झाला होता। ती तारीख आज 29 तारीख आहे आणि 29 तारीख ही जरांगे पाटलांनी या उपोषणासाठी ठरवली होती आणि आज जरांगे पाटील आझाद मैदानावर 29 तारखेलाच बरोबर 2 वर्षानं उपोषणाला बसणार आहेत। त्यामुळे या तारखेचं मोठं महत्त्व आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज असल्यामुळे पोलिसांनी खरं तर कसरत करावी लागत आहे। कारण तर अपेक्षित नसेल कोणाला की एवढा मोठा समाज येईल, परंतु मराठा समाजाची जी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे, त्यांना आरक्षण हवं आहे, नोकरीत आरक्षण हवं आहे, शिक्षणात सवलती हव्या आहेत, मुलांना चांगले मार्क पडू नये, काही नंबर लागत नाही, हे दुःख मराठा समाजाच्या मनात आहे। त्यांच्या वेदना आज मुंबईमध्ये पोहोचलेल्या आहेत। संजय, आम्ही पुन्हा येऊच तुमच्याकडे, थेट जाणार आहोत प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, हा सगळा ताफा आता अगदी आझाद मैदानापासून काहीशा अंतरावर पोहोचलेला आहे, मात्र हा संपूर्ण परिसर जिथे नजर जाईल तिथे मराठा आंदोलक दिसतात।